ताडोबामधून चांदोली व्याघ्र प्रकल्पात दुसऱ्या मादी वाघिणीचं स्थलांतर करण्यात आलंय। ताडोबामध्ये T7S2 या नावाने ही वाघीण ओळखली जायची। तिला आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तारा या नावाने ओळखलं जाणार आहे। 8 डिसेंबर रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोर रेंज पांढरपावनी परिसरातून यशस्वीरित्या तिला पकडण्यात आलं होतं। त्यानंतर तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सोनारली येथील अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलीज करण्यात आलं। या सॉफ्ट रिलीज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग आणि भक्ष्य प्रजाती आणि स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेतेय। त्यानंतर तिला काही दिवसांनंतर चांदोली व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्यात येणार आहे। दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात आलेली ही दुसरी मादी वाघीण असून यापूर्वी चंदा या वाघिणीला आणण्यात आलं होतं। आता T7S2 या वाघिणीलाही आणण्यात आलं असून तिला तारा असं नाव देण्यात आलं। नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 2 वाघिणींचं स्थानांतर करण्यात आलेलं आहे। त्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात आलेल्या आहेत। यापूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 3 वाघांची नोंद झालेली आहे। ते म्हणजे STR T1, T2, T3, सेनापती, सुभेदार आणि बाजी असे 3 नावांचे 3 वाघ त्यांचे स्वतःच्या अधिकार क्षेत्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत। आणि आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून मादींचा वावर नव्हता, त्यामुळे या 2 मादी इथं आणण्यात आलेल्या आहेत। ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणली आहे। T7S2 नावाची वाघीण आहे, साधारणतः 2 वर्षाची आहे। तिला आपण 900 किलोमीटरचा प्रवास करून सह्याद्रीमध्ये आणलंय आणि सॉफ्ट रिलीज एन्क्लोजरमध्ये तिला सोडण्यात आलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।